तुमच्या समोर जो मुद्दा मांडत आहे तो आहे 2500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा। पण हा भ्रष्टाचार कुठं झाला? तो झाला तर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत। तर तुम्ही जर बघितलं 20 ऑक्टोबर 2023ला जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं, त्याला दबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 ऑक्टोबरला 2023ला असं जाहीर केलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो GR आहे तो रद्द करतो। पण दुर्दैवाचे 31 ऑक्टोबर 23 रोजी कॉन्ट्रॅक्टी भरती रद्द करण्यात आली। पण त्याच्यानंतर त्यांनी साइड बाय साइड भरती ही सुरू केली। गेल्याच महिन्यात 27,560 नोकऱ्या या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या। 6,242 कोटीचा खर्च याच्यातून करण्यात आला। त्याला महिला बाल विकास, BMC, सहकार, PCMC, आरोग्य असे सगळे आपण जर खोलामध्ये गेलो ज्याच्यामध्ये आरोग्यापासून सगळेच आहे। आता महिला व बाल विकासमध्ये 4,154 जागेसाठी 450 कोटीचा खर्च केला। 11 कंपनी टेंडर भरलं, पण 8 कंपन्या या टेक्निकली त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं। मिळालं कोणाला? तर ब्रिस्क इंडिया, S2 इन्फोटेक या 2 कंपनीला मिळालं। तसंच BMC मध्ये 427 कोटी खर्च केला। मिळालं कोणाला? तर BVG, ईगल, क्रिस्टल, ब्रिस्क। आता ह्याच्यामध्ये 427 कोटीचं बेस प्राइस होती, म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी हा खर्च त्याच्यामध्ये होईल असं आहे। पण गेलं 540 कोटीला 15% जास्त। सहकार वस्त्र उद्योगमध्ये सुद्धा 14% अधिकचे पैसे त्याच्यामध्ये दिले। PCMC मध्ये 250 जागेसाठी 61 मिळालं कोणाला? ब्रिस्क आणि क्रिस्टल। मग आता ह्याच्या खूप खोलात न जाता फक्त ओव्हरऑल आकडेवारी बघितली तर 6,242 कोटी रुपयाचं टेंडर हे कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यासाठी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलं, आम्ही कॅन्सल केलं, पण तरीसुद्धा त्यांनी ते सुरू ठेवलं। 6,242 कोटी रुपयाचं टेंडर हे ब्रिस्क, क्रिस्टल अशा कंपनीला देण्यात आलं। सर्व्हिस चार्ज 950 कोटी रुपये या कंपनीला मिळाला आणि टेंडर वाढीव किती दराने दिलं तर 1,500 कोटी अतिरिक्त रुपये त्याच्यामध्ये खर्च झाला। 2,500 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च झाला। आता याच्या क्रिस्टल कंपनी कोणाची? तर एक MLC आमदार आहे लाडसाहेब, त्यांची आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः लिस्टिंगसाठी गेले होते, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही। याच्यामध्ये खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। हे झालं क्रिस्टल। आता ब्रिस्कच्या बाबतीत बोलायचं झालं, हे मी म्हणत नाही, पण एक माजी खासदार सोमय्या साहेब स्वतः म्हणाले होते की ब्रिस्क ही मुश्रीफ साहेबांची कंपनी आहे असं ते म्हणत होते। आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने एवढ्या रुपयाला तिथं गेला। तर S2 कंपनी कोणाची हे थोडंसं खोलात आपल्याला जावं लागेल। या बाबतीतले सर्व कागदपत्र हे मीडियाचे आमचे बंधू भगिनी जे आहेत त्यांना आम्ही पाठवलेले आहेत, ते त्यांनी बघावेत आणि त्या बाबतीत खोलात जावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।